नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। आज तुमच्यासाठी मी एक कोकणची नवीन कला घेऊन आलो आहे। ती म्हणजेच काय तर नारळाच्या ज्या सॉरी तर नारळाच्या झाडांचे जे झावळा असतात म्हणजे फांद्या ज्या असतात त्यांना झावळा म्हणतात। तर ते विणून त्याचे झाप कसे तयार करायचे, ते विणायचे कसे, ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे। ही एक कला आहे, म्हणजे ते एक क्रिस क्रॉस असे आपल्याला ते विणायला लागतात, तिरके तिरके। आणि म्हणजे ती खास करून वापरतात कशासाठी, तर आपले जे कोकणातली जी घरं असतात, म्हणजे तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, जी कौलाची घरं असतात, नळ्यांची जी घरं असतात, तर त्या घरांना झापा पुढे लावले जातात। जे पाणी वरतून पावसाचं पाणी जे खाली येतं, ते पाणी नळ्यांपासून पुढे लांब पास होण्यासाठी, जसं आपण पत्र्याची शेड वगैरे करतो तसंच झावळांच्या झापासुद्धा लावले जातात पाणी पुढे पास करण्यासाठी। तर त्या कशा विणायच्या ते आज आपण बघणार आहोत। तुम्ही माझ्या मागे बघू शकता, इथे आपण झावळा वगैरे आणलेले आहेत, एका दुसऱ्या त्याचे बनवलेले सुद्धा आहेत। तर चला बघूया आपण झावळा कशा बनवायच्या। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, आता आपण ही झावळं घेतलेली आहे झाप विणण्यासाठी। म्हणजे आपण आता हिरवी घेतली आहे, पण याच्याच बाजूला तुम्ही अजून एक झावळी बघू शकता, ती थोडीशी पिवळसर किंवा डार्क ब्राऊन झाली आहे, म्हणजे पिकले ती झावळ। तर ती जास्त करून ती वापरली जाते, कारण का ती मजबूत असते आणि त्याची झाप मजबूत तयार होते, चांगली तयार होते, त्याच्यामुळे ती वापरली जाते। पण आपण आता पहिलं तुम्हाला दाखवतो, त्याच्यासाठी आपण ही हिरवी घेतली, म्हणजे आपल्याला नीट चांगलं समजेल। आणि हिची साईज पण बघू शकता, खूप मोठी आहे, त्याच्यामुळे चांगली झाप तयार होईल। तर तुम्ही बघू शकता, हे बघा, आता ही जी मोठी झाप आहे, म्हणजे ही हिरवी झाप आहे, आणि याच्या पात्या बघा किती मोठ्या। अशा जेवढ्या जास्तीत जास्त मोठ्या पात्या असतील तेवढ्या मोठ्या पात्यांची अशी चांगली झाप तयार होते, म्हणजे त्याच्यातून पाणी पास लगेच होत नाही। मित्रांनो, आता आपण बघूया झाप कशी विणायची। एक साईडला बघू शकता तुम्ही, आपण थोडीशी तयार करून घेतलेली आहे, आणि दुसरी साईड आता नवीन झाप जेव्हा तयार करतो तेव्हा पहिले सुरुवातीला कसं करायचं ते तुम्हाला मी आता दाखवतो। सुरुवातीला 2 पात्या आहेत, ते आपण सोडायच्या आहेत। तिसरी पाती घ्यायची, तिला याच्यावरून टाकायचं आहे या साईडला, आणि मग नंतरला एक सोडून एक पाती आपल्याला मोडायची आहे, आणि ती याच्यावरनं खाली टाकून घ्यायची। म्हणजे थोडक्यात एक पाती खाली आणि एक पाती वरती असं आपल्याला त्याच्यावरती ठेवायचं आहे। ही एक पाती खाली, एकदा वरती, ओके। आणि ती असंच पुढे पुढे आपल्याला लावत जायची, आणि जेवढं जमेल तेवढं जवळजवळ घ्यायचं। करताना पाती आपल्याला अशी व्यवस्थित सरळ करून घ्यायची, म्हणजे तेवढी रुंद होईल ती, आणि तेवढी झाप पसरेल। नंतर मग आपण अशी जवळजवळ करत घ्यायची। आता बघू शकता मित्रांनो, ही आपली झाप एक पूर्ण झालेली आहे, आणि ह्याचे शेवटचे जे टोकं उरतात, ज्यांना पुढे आपण विणू शकत नाही, तर त्या टोकांना आपल्याला काय करायचं, तर गाठ मारायचे। म्हणजे आपली जी झाप विणलेली आहे ती पुन्हा सुटायला नको, म्हणून त्याला शेवटला एक आपण नॉर्मल गाठ, मला गाठ मारायला जमत नाही, त्याच्यामुळे आई दाखवते कशी गाठ मारायची। बघूया आईला तरी जमते काय। जमते जमते, आईला जमते।